फ्री आहे. असेल नसेल आहे ना? पैसे काढा ना. पैसे काढा. मूर्ती लावता येते तर मग? इकडे लावा ना. अरे 500 हे बघा, हे बघा, हे काढा. बघा. तुमच्या मंडळाने हे बघा व्हिडिओ. तुम्ही 1000 100 जण येता. इकडे मूर्ती. तुम्ही 100 काढा. या मूर्त्या मला हे सांगा. बघा, हे बघा हा डाटा. या मूर्त्या सांगा मला. हे यो काय बाप्पा ना यो बाप्पा आता सोर्सचे समोर पडला. हा. माझ्या काय मित्रांनी मला दाखवलं. आता मी या बाप्पाला मित्र एकटा उचलून टाकू शकत नाही. माझं मन आहे की माझ्या बाप्पाला मी उचलू. अरे पण तुम्ही नीचत का? तुम्ही धर्माने तुम्ही बाप्पाला आणताय. अरे एवढी मूर्तीसाठी तुम्ही लाखो करोडो खर्च करताय, पण माझ्या बाप्पाची मूर्ती तुम्ही उचलून घ्या ना. अरे ही जर मूर्ती पडली आज कोण खर्च करणार? आम्ही बीएमसी वाले आम्हाला जाऊन कंप्लेंट करणार. त्या तिकडे त्या कोरेगावाला मूर्ती पडली आहे, जाऊन उचला. बीएमसी वाले उचलणार आहे मूर्ती. तुम्ही मंडळाने उचलून टाकलं. तुमच्या मंडळाने जर थोडे पैसे टाकून मूर्ती उचलली काय होणार आहे का? होणार आहे का काय? नाही. अरे भाई मंडळाने जरा 500, 1000, 2000, 3000 खर्च करा, पण बाप्पाची मूर्ती आतमध्ये जाऊ द्या रे. आणि हा व्हिडिओ ना भाई इंस्टाला जाणार, उद्या. फेसबुक, व्हॉट्सअप. मुंबई महानगरपालिका व्हायरल सगळीकडे गेला पाहिजे हा व्हिडिओ. कारण की भाई गलत बोलत नाही. जर गलत बोलत असेल ना बिंदास कंप्लेंट करा, काय विषय नाही. ताई आज आपला बाप्पा आपण मानाने बसवतो. ताई बरोबर आहे. आता तुम्हीच मला सांगा आपण मानाने बसवतो. जर आपल्या मंडळाने चला 500 नाही 100, 200, 300 रुपये दिले तर आपली मूर्ती माझ्यासमोर पडलेली हीच मूर्ती आपण उभी राहिली असती, बोटीमध्ये गेली असती, चिंबोऱ्याला पण मोठी मूर्ती गेली असती. ही मूर्ती थोडी पुढे जाऊन खोल पाण्यामध्ये गेली असती तर त्या बाप्पाला किती चांगलं वाटलं असतं. किती चांगलं वाटलं असतं. जर तुम्ही येऊन डायरेक्ट धडपडा करणार कसं वाटत? मूर्ती आहे ना श्रद्धांनी बसवली, 10-11 दिवस तुम्ही आरती केली, कसं वाटणार ताई? गलत आहे ना हे? बाप्पाची मूर्ती आहे यार, श्रद्धांनी बसवलं तुम्ही करा ना. तुम्ही महिनाभर उपाशी राहता पण तो बाप्पा तुम्हाला नंतर देईन ना दुसऱ्या महिन्यामध्ये. ज्या श्रद्धाने तुम्ही बसवता होईन ना तुमचं काय ना काय भला तर होईनच. सगळी दुनिया याच्या भरोशावर कायमावर आहे. तुम्ही 11 दिवस बसवता, 11 दिवसानंतर लोक पडला